आपण सगळे स्वयंपाकघरामध्ये स्टील, ॲल्युमिनियम, फार फार तर लोखंड आणि पितळाची भांडी वापरत असतो. पण मातीची भांडी तर आपण वापरतच नाही. पण फॅशन म्हणून जर मातीची भांडी आपण सगळ्यांनी वापरली ना, तर खरंच ती आरोग्यासाठी खूप चांगली असतात. मातीच्या भांड्यामध्ये जर आपण अन्न शिजवलं, तर लोह, फायबर, कार्बोदके आणि फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिळण्यास खूप मदत होते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर मी सुद्धा नवीन भांडी खरेदी केलेली आहे. यामध्ये तुम्हाला 2 हांडी आणि एक स्प्राउट मेकर दिसत असेल. मोठी हंडी ही बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी किंवा फार फार तर पाहुणे वगैरे जास्त आले तर जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवण्यासाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो. पण नवीन मातीची भांडी आणली तर ती कशा पद्धतीने सीझन करावी, कारण आपण हे विकत आणल्याबरोबर स्टील, ॲल्युमिनियम सारखी डायरेक्टली वापरू नाही शकत. याला सगळ्यात पहिले व्यवस्थित सीझन करावं लागतं. चला 7 स्टेप आपण बघणार आहोत, ते कशा पद्धतीने सीझन करावी. व्हिडिओला सुरुवात करूयात. स्टेप नंबर फर्स्ट ती म्हणजे भिजत घालणे, सोकिंग. हो, आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मातीच्या भांड्यांना 1 ते 2 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. पाणी हे रूम टेम्परेचरवरती असायला हवं आणि ही सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अशी स्टेप आहे. तुमचे भांडे पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाले पाहिजे इतकं पाणी आपल्याला भांड्यामध्ये ठेवायचं. आता तुमच्याकडे जर अशा पद्धतीने मोठा टब नसेल तर वेगवेगळ्या भांड्यामध्ये तुम्ही ही मातीची भांडी ठेवू शकता. पण इन्शुअर करायचं आहे की अशा पद्धतीने मातीची पूर्ण भांडी त्या पाण्यामध्ये भिजत असायला हवी. आता ही प्रोसेस ना 1 ते 2 दिवस तुम्हाला करायची आहे. आता या मातीच्या भांड्यांमध्ये ना 2 प्रकार असतात. एक म्हणजे असे गुळगुळीत भांडी आणि दुसरी म्हणजे थोडी खरबड अशी भांडी. तर ती कच्ची असतात त्यामुळे ती घेऊ नका. जशी आपण मातीची भांडी पाण्यामध्ये घालतो, तुम्ही बघू शकता असे बुडबुडे तुम्हाला दिसेल. कारण आता ही जी माती आहे, ही पाणी आता शोषून घेत आहे. याला आपल्याला 2 दिवस ठेवायचं आहे. कमीत कमी तुम्ही 1 दिवस तरी ठेवू शकता. मी ही भांडी आता 1.5 ते 2 दिवसासाठी या पाण्यातच ठेवणार आहे. जसं-जसं आपण यामध्ये ही भांडी ठेवतो, जसा वेळ जातो ना, तसं-तसं हे जे काही बुडबुडे आहेत, हे शांत होत असतात आणि ही स्टेप खूप खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हाही तुम्ही हे मातीची भांडी घेता, तर ती 2 कलरची असतात. एक तर काळ्या कलरची आणि एक ही लाल कलरची. तर दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही वापरू शकता. आता इथे 1.5 दिवस झालेले आहे. मी 1.5 दिवसाकरता ही भांडी यामध्ये ठेवली होती. आता ही भांडी जेव्हा आपण यामधनं काढतो ना, तर तुम्ही बघणार की जे बुडबुडे आहेत ते पूर्णपणे शांत झालेले असतील. जर तुम्ही नवीन माठ आणला असेल, तरी सुद्धा तुम्ही 1 दिवसांकरिता माठामध्ये पाणी भरून किंवा अशा मोठ्या टबमध्ये जरी तो माठ ठेवला ना, तर तो रेडी होतो वापरण्या अगोदर. आता आपल्याला हे स्वच्छ करायचं आहे. तुम्हाला घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ. हो, अगदी बरोबर तुम्ही ऐकलं आहे. ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने फक्त हाताने सुद्धा करू शकता किंवा नारळाची जी साल असते ना, ती घ्यायची आहे आणि त्याने घासायचं आहे. आता ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही इकडे राख जी असते ना चुलीमधली, त्याचा वापर सुद्धा करू शकता. पण आपण यामध्ये जेवण बनवलेलं नाही आहे. आपण ही प्री सीझन करत आहोत. त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेल, की पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला ज्वारीचं पीठच घ्यायचं आहे. अशा हाताने सुद्धा घासू शकता. जेव्हाही तुम्ही ज्वारीचं पीठ याला लावता ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की यामधला जो काही आता हे कथ्या कलरचं भांडं आहे, तर यामधून बिलकुल तसा कथ्था कलर निघत नाही आहे किंवा पाणी आपण यामध्ये टाकलं, तर ते पाणी कथ्थ होत नाही आहे. हे का होतं? तर आपण याला चांगल्या पद्धतीने सोक करून ठेवलं होतं म्हणून. आता इकडे मी जेवढे भांडे घेतले, मी एकदम सॉफ्ट अशी घासणी घेतली आहे. माझ्याकडे तर नारळाची साल नव्हती, नारळाची शेंडी नव्हती. त्यामुळे मी काय केलं, ही सॉफ्ट अशी घासणी घेतली आहे. तुमच्याकडे नसेल तर ही घासणी घ्या आणि याचा जो काही पिवळा भाग आहे ना, तिकडनं तुम्हाला घासायचा आहे. तर ही भांडी ना मी व्हिलेज डेकॉरकडनं मागवलेली आहे. मी डिस्क्रिप्शनला लिंक देत आहे. तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता. याच्या व्यतिरिक्त भांडे, माठ वगैरे, बॉटल असेल मातीची, काहीही तुम्ही ऑर्डर करू शकता. पाटा वरवंटा असेल किंवा मग मॉटर पेसल म्हणजे खलबत्ता असेल, तुम्ही काही ऑर्डर करू शकता. मी लिंक देत आहे. जर तुम्ही पाटा वरवंटा, खलबत्ता वगैरे घेतला तर प्राजक्ता 07 हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा 7% ऑफ मिळेल. पण मातीच्या भांड्यांवरती मात्र ते मिळणार नाही. आता जेव्हा आपण ज्वारीच्या पिठाने घासून घेतो, त्यानंतर आपल्याला स्वच्छ असं हे धुवून घ्यायचं आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे या मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवण्यासाठी. तुम्ही सुद्धा नक्की घ्या. ॲक्चुअली बघायला गेलं तर रोजची भाजी बनवण्यासाठी तरी एखादं मातीचं भांडं तुम्ही नक्की तुमच्या किचनमध्ये आणा आणि ती वापरा. तर आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि हे धुतल्यानंतर आपल्याला यामधलं जे हे पाणी आहे हे ड्राय होण्यासाठी याला साधारणतः अगदी 2 ते 3 तास द्यायचे आहेत. उन्हामध्ये ठेवलं तर 1 तासामध्ये हे काम होईल. सावलीमध्ये ठेवलं तर अशा पद्धतीने ठेवा. 2 ते 3 तासामध्ये हे व्यवस्थितरित्या ड्राय होऊन जातात. मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण जेवण बनवत असतो ना, तर त्यामुळे पोषण तत्वाची वाढ होत असते. पचनासुद्धा सोपं जात असतं. चव आणि सुगंध खूप छान येतो आणि चव सुद्धा वाढत असते. हळू-हळू भाजी जी आहे शिजते, त्यामुळे त्याच्यामधले जे पोषण तत्व आहे ते कमी होत नाही. कमी तेल लागतं आणि नैसर्गिक आहे, सुरक्षित आहे
आणि सगळ्यात मेन म्हणजे अन्नाचे तापमान योग्य राखते, त्यामुळे तुम्ही अवश्य मातीची भांडी नक्की खरेदी करा. चला आता आपण हे सुकल्यानंतर बघूया. तर तुम्ही बघू शकता हे ड्राय झाले. स्टेप 3 म्हणजे ऑइलिंग. जे तुम्ही भाजी बनवण्यासाठी तुमच्या किचनमध्ये वापरत आहात तेल, ते तेल तुम्हाला घ्यायचं आहे. कापसाचा बोळा तुम्ही इकडे खरं तर घेऊ शकता आणि अशा पद्धतीने पूर्ण भांड्याला आतून बाहेरून आपल्याला ऑइलिंग करून घ्यायची आहे. ही स्टेप खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सगळ्या भांड्यांना अशा पद्धतीने ऑइलिंग करून घ्यायची आहे. काही जास्त तेल लागत नाही, हे करणं खूप गरजेचं आहे. एकदा केलं की टेन्शन नाही. आता आपण बघूयात की जर तुमच्याकडे मातीची भांडी आहेत आणि जर त्याला तडा गेला तर काय करावं. तर बघा, मुलतानी माती आपण चेहऱ्याला लावतो ना, बस ती मुलतानी माती घ्यायची, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि ती पेस्ट ना बाहेरच्या साईडला पूर्ण त्या भांड्याला लावून घ्यायची आणि कडकडीत अशा उन्हामध्ये 1 ते 2 दिवस ते भांडं उन्हातच सुकू द्यायचं आणि नंतर ज्वारीचं पीठ जसं आपण क्लीन केलं ना, ज्वारीच्या पिठापासून जी प्रोसेस चालू होते ना तिथून करायची. पण जेव्हा ते भांडं तुम्ही करत आहात ना, त्यावरती मुलतानी माती लावत आहात ना, त्याआधी ते भांडं 1 ते 2 दिवसांकरिता तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे स्टेप 1 पासून तुम्हाला सेम फॉलो करायचा आहे. स्टेप 2 च्या आधी तुम्हाला त्याला मुलतानी मातीचा लेप द्यायचा आहे. जर त्या भांड्याला तडा वगैरे गेला असेल तर तो तडा पूर्ण भरला जातो आणि मग नंतर तुम्ही त्यामध्ये व्यवस्थितरित्या जेवण शिजवू शकता. आता तुम्ही बघू शकता मी याला जे ऑइलिंग करत आहे, तर ऑइलिंग केल्यानंतर आपल्याला हे उन्हामध्ये ठेवायचं आहे. हे कंपल्सरी आहे. उन्हामध्ये ठेवलं तर तुम्हाला 1 दिवस सफिशियंट आहे आणि जर सावलीमध्ये ठेवत असणार तर तुम्हाला 2 दिवस लागेल. पण आता उन्हाळा चालू आहे, त्यामुळे सगळीकडे तर ऊन आहेच आहे, त्यामुळे उन्हामध्ये आपल्याला हे ठेवायचं. तुम्ही बघणार की याला आता जे ऑइल दिसत आहे ते पूर्णपणे ही माती जी आहे ते ऑइल शोषून घेत असते. यामध्ये जर आपण मातीच्या भांड्यामध्ये जर जेवण बनवलं तर आपल्या अन्नामध्ये लोह भरपूर प्रमाणात येतं, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सुद्धा भरपूर प्रमाणात येतात. आणि खासियत म्हणजे काय आहे माहिती आहे का, तुम्हाला जेव्हा मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवायचं असतं तेव्हा लो फ्लेम वरती शिजवायचं असतं, त्यामुळे अन्नातील जे पोषण तत्व आहे ते तसे आणि तसेच राहतात. स्टेप 4 म्हणजे मी 1 दिवस हे पूर्ण ठेवलं. आता हे स्टेप 4 म्हणजे आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मी आता हे फुल भरून यामध्ये पाणी टाकत आहे. स्टेप 5 हवं तर तुम्ही अव्हॉइड करू शकता, पण मी सांगेल की तुम्ही जर एकदा हे अशा पद्धतीने केलं तर तुमचं मातीचं भांडं फुटणार सुद्धा नाही आणि तडा सुद्धा जाणार नाही. आता तुम्ही इकडे बघू शकता मी फुल भरून घेतलेला आहे. गॅसची आच एकदम लो ठेवायची आहे. आता हे कुकिंगसाठी रेडी झालेलं आहे, पण पहिले काय करायचं ते बघूयात. तर मी फुल भरून घेतलं आहे. दोन्ही भांडे मी ठेवले. स्प्राउट मेकर तसंही आपण स्प्राउट बनवण्यासाठी वापरणार आहोत, त्यामुळे ते काही शिजण्यात यूज होणार नाही. दही वगैरे बनवण्यासाठी सुद्धा मी त्याच्या खालचं भांडं यूज करू शकते. तर बघा आता आच एकदम लो ठेवलेली आहे. कधीही तुम्ही जेव्हाही कुकिंग करत आहात तेव्हा जर तुम्हाला फोडणी द्यायची आहे तर खाली मातीचं भांडी खाली ठेवल्यानंतर आधी म्हणजे तुम्हाला गॅसवर चढवायचं, तर त्याआधी त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तेल आणि नंतरच ते गॅसची फ्लेम ऑन करायची. आता मी थोडंसं इकडे तांदूळ घेतले आणि तांदूळ यामध्ये घातलेले आहेत. तुम्ही तांदूळ ऐवजी डाळ घेऊ शकता. थोडीच घ्यायची आहे. आपण फक्त ही स्टेप काय करत आहोत, तर याची कुकिंग प्रोसेस अजून हे रेडी होण्यासाठी तयार व्हावं कुकिंगसाठी म्हणून आपण हे करत आहोत. मंद आचेवरती याला उकळी येऊ द्यायची आणि हा भात शिजू द्यायचा. मी बंद केला आहे आता, कारण भात शिजला आहे आणि याला छान उकळी आलेली आहे. आता हे जोपर्यंत रूम टेम्परेचर वरती येत नाही, आपल्याला हे असंच गॅसवरती ठेवायचं आहे. पण जर तुम्हाला हे खाली उतरवायचं असेल, गरम गरम भाजी केली असेल, जेवायचं असेल, तर ऑलवेज स्टँड यूज करायचं, किंवा स्टँड तुमच्याकडे नसेल तर मग अशी प्लेट जी आहे ती यूज करू शकता. नंतर जेव्हा तुम्ही हाताने घ्याल ना, तर तुम्हाला इझिली ते थंड झालेलं असेल, किंवा मग तुम्ही एखाद्या सुती कपड्याचा वापर करू शकता. सांडसचा वगैरे वापर करू नका. तर हे तांदळाचं जे पाणी आहे, हे तांदळाचं पाणी आता आपण फेकून देऊ शकतो, पण न फेकून देता ह्या पाण्याचा वापर तुम्ही तुमचे केस वॉश करण्यासाठी नक्की करा. आणि यामध्ये जे काही आपण तांदूळ शिजवलेला आहे, हा तांदूळ तुम्ही कावळ्याला वगैरे देऊ शकता. बाहेर ठेवा, म्हणजे पक्षी हे खातील. वाया काहीच घालू नका. आता आपल्याला बघा याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता हे रेडी झालेलं आहे. पण प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही कुकिंग करणार तेव्हा कोणती काळजी घ्यायची, आता ते आपण इथून पुढे बघणार आहोत. आता हे कुकिंगसाठी रेडी झालेले आहे. आता आपण असं समजूयात की आता यामध्ये आता आपण कुकिंग करू शकतो. तर हा जो काही एक्स्ट्रा भात आहे हा मी ना बाहेर ठेवणार आहे, जेणेकरून इथे भरपूर असे कबूतर आहे तर ते हे नक्की खातील. आणि पाणी जे आहे याने मी केस वॉश करणार आहे. आता रोज कुकिंग केल्यानंतर कसं धुवायचं, पण त्याआधी अशी कुकिंग केल्यानंतर ही काळी होईल, तर ही माती अशा पद्धतीने काळपट होईल, तर ते घासत बसायचं नाहीये. असं नाही करायचं की अरे याचा लाल कलर आहे आणि काळा कसा झाला. हे जसं जसं तुम्ही वापरणार ना तसं तसं हे काळं होत जाईल. ती मातीने अजून भाजत चालते म्हणून तसं होतं. तर आता फॉर एक्झाम्पल तुम्ही नॉनव्हेज बनवलं, फिश बनवलं असेल तर याचा स्मेल
स्मेल जात नाही. मग कसं धुवायचं, तर गरम पाणी घ्यायचं थोडंसं आणि त्यामध्ये लिंबू पिळायचा आणि लिंबाचा रस पूर्ण भांड्याला लावायचा आणि नंतर घासून घ्यायचं. आणि असेल तर चुलीची राख घ्यायची, चुलीतली राख घ्यायची आणि त्याने घासायचं. नसेल ना तर डिशवॉश लिक्विड वगैरे काहीच वापरायचं नाही. सरळ तुम्हाला ज्वारीच्या पिठाने हे घासायचं आहे. आणि बिलकुल खरखरीत घासणी वापरायची नाही. स्टेप 8 म्हणजे प्रत्येक यूज नंतर अशा पद्धतीने तुमचं मातीचं भांडं तुम्हाला उन्हामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही जर हे असंच ट्रॉलीमध्ये ठेवलं आणि न सुकू दिलं तर त्याला बुरशी लागू शकते. मातीच्या भांड्याचा मेंटेनन्स हा जास्त असतो ॲज कम्पेअर स्टील, ॲल्युमिनियम भांडी, पण याच्यामध्ये पोषण तत्व हे 100% राहतं. स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्हाला हे जास्त खूप कमी भेटेल आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये फक्त 10 ते 15% असतं आणि लोखंडाच्या भांड्यामध्ये 90% असतं. त्यामुळे तुम्ही मातीची भांडी अवश्य वापरा. तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक आणि फॉलो करा आणि हा व्हिडिओ खरंच मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कारण आता काळाची गरज आहे आपल्याला ही मातीची भांडी वापरण्याची. भले आपल्याकडे चूल नाही आहे पण गॅसवरती आपण नक्की वापरू शकतो. कारण आता सगळं काही केमिकलवाला आलं आहे. त्यामुळे आवर्जून मातीची भांडी एक तरी होईना खरेदी करा आणि त्याचा वापर करा. धन्यवाद.